हॅलो दोस्तों, नमस्कार. आज आम्ही जंगल सफारीवर निघालेलो आहे आणि आपल्यासाठी काही नवीन औषधी पौधे मिळतात का पाहूया. यातच आता एक आपल्याला माहिती मिळाली की दहिमन जो दहिवरस, आमच्या भागात दहिवरस म्हणतात, दहिवरसाचा जो वृक्ष आहे तो खूप संजीवनी बुटीसारखं काम करते. आणि ते झाड आम्हाला माहीत झालं की ह्या परिसरामध्ये आहे, तर आम्ही ते झाड शोधण्याचा प्रयत्न करतो की त्याचा कशा पद्धतीचं झाड असते आणि त्याचं पान कसे असतात. ते जर दिसलं आम्हाला तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. तर चला, माझ्यासोबत आहेत आज आम्हाला आमचे मित्र कलीरामजी काटंगे, सोबत भीमराव भाऊ नंदेश्वर हकीमजी आहेत आणि ते आम्हाला सांगतील काही काही ज्या औषध्या मिळाल्या तर त्याच्याविषयी ते माहिती देतील आम्हाला. तर आम्ही अशा ठिकाणी आलो मित्रांनो की हा खूप भयानक जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये अस्वल, रानगवे, वाघाचा अस्तित्व आहे. तुम्हाला यातच नवीन माहिती देणार मी आज. ह्या भागामध्ये जो आपण देवधान म्हणतो, देवधान, जो देवधान आहे त्या देवधान विषयी माहिती देणार मी तुम्हाला. देवधान कसा असते, हा देवधान हा मोजक्या ठिकाणी असते मित्रांनो. आणि ह्या देवधान आपल्याला एकदम बारीक असते. याचा नॅचरल, हा फक्त नॅचरल उगवतो आणि ह्याच परिसरात तो 2-3 ठिकाणी आढळतो मित्रांनो. तर देवधानविषयी काही भागामध्ये जे परसूड असते तलावमध्ये, आमच्या भागात तिला परसूड म्हणतात, तर लोकच त्याला देवधान समजतात, पण तो देवधान नाही आहे. जो ओरिजिनल देवधान आहे तो ह्या भागामध्ये आहे. आणि मित्रांनो, योगायोगानं तुमच्यासाठी सांगतो, इकडे कामराजचं झाड मिळालं आम्हाला, कामराज. आणि ते कामराज वनस्पती कशी असते ते मी दाखवतो तुम्हाला. तर आमचे हकीम दाखवतील ते औषधी कशी आहे. तर हे हे बघा, हा कामराजचा झाड आहे मित्रांनो. हे हे कामराजचं झाड बहुत औषधी युक्त पौधा आहे हा. आमचे एक मित्र होते हकीम, ते आता वारलेले आहेत मित्रांनो. त्यांनी ह्या औषधीविषयी मला माहिती दिली होती. जंगल भ्रमंतीला निघालं असता त्यांनी ही औषध दिसली. मी सहज विचारलं त्यांना, हे काय झाड आहे, तर त्यांनी सांगितलं हे कामराजचं झाड आहे आणि हे ओलीत भागामध्येच, अशा दलदल भागामध्ये उगवते मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवतो आता कामराजचं झाड कसं असते. जड्या निघाल्या नाही. याला रानतंबाखू म्हणतात ना? नाही, हा नाही, हे कामराजच्या जड्या निघाल्या मित्रांनो. तुम्हाला अच्छा, आता दाखवतो मी. बघा, ह्या अशा जड्या निघाल्या. या भीमराव भाऊ इकडे, चव घ्या. बहुत ही बेस्ट चव आहे. जंगलात आपण फिरतो तर हाच खूप मोठा निसर्गाची देण आपल्याला मिळाली. खोबऱ्यासारखं लागते हे. हे एकदम रसामध्ये आहे, जठरलेली जडी आहे आणि हीच कामाची आहे. तर आमच्या भागामध्ये ह्या औषधीचा वापर मित्रांनो, मला त्यांनी सांगितलं की जे पुरुषामधली यवनशक्ती जे कमजोर होते आणि धातू क्षीणता, तर ह्या 2 आजारावरती ते औषधी द्यायचे. त्याच्यामध्ये त्याचं त्याचं जे कामोत्तेजना म्हणतो आपण, ते जर कमजोर झाली तर त्याच्यासाठी ही एक जडी. आणि याच्यासोबत ह्या कामराजच्या सोबत ते
भश्याताड म्हणून येतो आपल्या भागामध्ये. तर भश्याताड हे बंगल्या पानामध्ये खायला द्यायचे. त्याच्यामुळे त्याची जी कमजोरी झालेली असेल तर त्याच्यामध्ये वाढ व्हायची. आणि हा त्यांचा बऱ्याच वर्षापासूनचा हे औषधी द्यायचे ते. त्यांना फक्त ह्या 2 औषधी माहीत होत्या त्यांना, ते आमच्या मित्रांना. त्यांचं आता ते देहावसान झालेलं आहे, पण त्यांनी आम्हाला जी औषध सांगितली ती आज त्यांचा माध्यमातून ती जिवंत ठेवण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आज व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ही माहिती देतो की कामराजचं झाड हे कसं असते आणि खायला कसं, मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. हे कामराजचं झाड आहे, भाऊ घ्या. कामराजचं झाड बघा, ह्याचं पान आहे. हे तुम्हाला ओळख सांगतो. हे पान ज्या पद्धतीने रानतंबाखूचं झाड असते, रानतंबाखूचा मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला. ते मुळव्याधीवर चालते आणि स्किन वर चालते, परंतु हे रानतंबाखू सारखंच आहे, पण याच्या मुळ्या मोठ्या असतात आणि हे दलदल भागामध्ये असते. इथं बरेचसे झाडं आहेत कामराजचे. याला आपण वाढवून याची भुकटी बनवून तुपाच्या बरोबर आपल्याला खाता येते मित्रांनो. जास्त शक्तिवर्धक जर बनवायचं असेल तर तुपामध्ये खाता येते. हे झाड बघा, हे असं पान, गोलाकार पानं आहेत, काडे काडे पानं. आता हे कटरलेलं आहे आणि भोवताल पानं असतात. हे झाड उंच होत नाही, बस एवढंच झाड असते. आणि याच्या मुळ्या खोलात वरच असतात, पण चांगल्या खोल जातात 1 फूटपर्यंत. तर धन्यवाद मित्रांनो. आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला याच्याविषयी आम्हाला जरूर कमेंट करा आणि शेअर पण करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. कामराजचं झाड कसं असते दाखवताना आमचे जंगल मित्र भीमराव भाऊ नंदेश्वर आणि आमच्यासोबत आहेत गाईड कल्लीरामजी काटंगे.